चला तर मैत्रिणींनो, जास्त काही फाफट पसारा न करता पटकन लेअरवाली अंडा बिर्याणी करूयात. त्याकरिता 1.5 कप बासमती तांदूळ जरा वेळाकरिता स्वच्छ धुवून भिजत ठेवलाय. सोबतच 7 उकडलेल्या अंडींना या पद्धतीने चिरा देऊन घेतल्या. आता अर्धा किलो कांदा देखील स्लायसरने किसून घेतलाय. हा पहिले भरपूर तेलामध्ये छान असा कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊयात. अशा पद्धतीने आपला कुरकुरीत असा बरिस्ता तयार झालाय. हा आपण 1 महिन्याकरिता स्टोअर करू शकतो. आता हा जरा वेळाकरिता साईडला ठेवून देऊ आणि एका कढाईमध्ये 3 तांबे म्हणजेच तांदळाच्या 3 पट पाणी गरम व्हायला ठेवू. यामध्ये भरपूर सारे खडा मसाले आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. पाण्याला छान अशी खळखळून उकळी आली की हा भिजवलेला तांदूळ टाकायचा आहे आणि साधारणतः 60% तांदूळ व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे. इकडे सेम कुकरमध्ये फक्त हळद आणि लाल तिखट घातलं, हे उकडलेले अंडे घातले आणि छान असे तेलामध्ये फ्राय करून घेतले. आता त्याच मसाल्यांमध्ये लगेचच किसून घेतलेला कांदा, आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो प्युरी घातली. सोबतच चवीनुसार मीठ घालायचंय. पुन्हा एकदा हे साहित्य तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचंय. आता गॅस बंद करायचा आहे आणि 1 वाटीभर फ्रेश दही घालायचंय. दह्याला छान असं तेल सुटायला लागलं की मगच गॅस पुन्हा एकदा चालू करायचंय आणि संपूर्ण आवडीचे सुके मसाले घालायचे. सोबतच हा बरिस्ता घालायचाय. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने घालूयात. थोडंसं म्हणजे साधारणतः पाव कप पाणी घालायचंय. उकडलेली अंडी टाकायची आणि मग हा शिजलेला तांदूळ घालायचा आहे. सर्वात शेवटी थोडंसं केशर दूध घालायचे आणि छान अशी दमदमीत एक कुकरची शिट्टी न लावता वाफ काढून घ्यायची. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. बाय.